श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या पुण्यन्य तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमीति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। पण देवा, ते तुझे विश्वरूप मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा कृष्णा, ते तू आपले अविनाशी स्वरूप मला दाखव। परी आणिक एक येथ शांगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागी। योग्यता माझ्या अंगी असे की नाही, हे आपले आपण मी नेणे ते का नेणसी जरी देव म्हणे। तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे। आणि जी आरती चेनी पडी भरे आर तू आपुली ठाकी पै विसरे। तान्हेला म्हणेन पुरे समुद्र मज ऐशा सचाडपणाची भुली। न सांभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बालकाची जाणी। तयापरी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना। मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे। तरी ऐसी ते कृपा करा एरवी नवे हे म्हणा अवधारा। वाया पंचमाला पे बधीरा सुख केवू ते देणे। एरवी एकल्या बापियाची तृषे मेघ जगा पुरते काय न वर्षे। परी जहाली ही वृष्टी उपखे जरी खडकी होय। चकोरा चंद्रामृत फावले येरा आणवाहून काय वारिले। परी डोळ्यावीण पाहिले वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा। गावीसी हा कीर भरवसा काजे कडाडा आणि गहिंसा। माझी नीच नवा तुकी तुझे औदार्य जाणो स्वतंत्र। देतान म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र की वैरिया ही दिधली। मोक्षू दुराराध्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय। म्हणून धाडिसी तेथ जाय पायिकू जैसा। पण देवा, येथे आणखी एक गोष्ट आहे। तुझ्या विश्वरूपाला पाहण्याकरता लागणारी योग्यता माझ्या अंगी आहे किंवा नाही हे मी आपले आपणच जाणू शकत नाही। तुझी योग्यता आहे किंवा नाही हे तू का जाणू शकत नाहीस असे जर देवा तुम्ही म्हणाल तर रोगी आपल्या रोगाचे निदान जाणतो काय। आणि ज्याप्रमाणे अत्यंत तहानलेला पुरुष जसा मला समुद्रही पुरेसा होत नाही असे म्हणतो, त्याप्रमाणे महाराज इच्छा करणाऱ्या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असता त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो। अशा प्रमाणे अत्यंत इच्छेच्या वेगामुळेच भूल पडून माझ्याने आपली योग्यता सांभाळली जात नाही। म्हणून आई जशी आपल्या मुलाला काय व किती पचेल हे जाणते, त्याप्रमाणे जनार्दना माझ्या योग्यतेचा विचार करा व मग विश्वरूप दाखवण्याला प्रारंभ करा। म्हणून योग्यता असेल तर विश्वरूप दाखविण्याची कृपा करा, नाहीतर विश्वरूप पाहण्याची तुझी योग्यता नाही असे म्हणा। भैर्याला व्यर्थ कोमल स्वरांचे काय सुख द्यावयाचे, त्याप्रमाणे माझी योग्यता नसताना आपण विश्वरूप दाखवले तरी मला काय त्याचे सुख होणार। नाही तरी एका भाग्यवान चातका करता वर्षाव करताना
मेघ सर्व पृथ्वीवर पाऊस पाडित नाहीत काय? पण पृथ्वीवर वर्षाव झाला तरी खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो. पूर्णचंद्राच्या प्रकाशात चकोरांना अमृतकण मिळतात आणि बाकीच्यांना चंद्राने आपल्या प्रकाशातील अमृतकण वेचायला शपथ भावून मनाई केली आहे काय? पण चकोराची अमृतकण पाहण्याची दृष्टी इतरांना नसल्यामुळे नुसता चंद्राचा प्रकाश पाहण्याने तो लाभ होत नाही. म्हणून म्हटल्याबरोबर तू एकदम विश्वरूप दाखवशील हा मला पक्का विश्वास आहे. कारण उतावळीने व अविचाराने देणाऱ्यांमध्ये तुझे देणे नेहमीच अपूर्व असते. तुझे औदार्य निरपेक्ष आहे हे मी जाणतो, पण देताना तू पात्रतेचा विचार करीत नाहीस. मोक्षासारखी शुद्ध अशी स्थिती तू आपल्या शत्रूलाही दिलीस. खरोखरच मोक्षाची आराधना करणे म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणे अत्यंत कठीण आहे. पण तोही तुझ्या पायाची आराधना करतो म्हणजे तो तुझ्या पायाच्या आश्रयानेच मिळतो. म्हणून तू जेथे त्याला पाठवतोस तेथे तो सेवकाप्रमाणे जातो. त्रिविध दुःखां अत्यंत निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती रूप मोक्ष सगुण भगवंताच्या भक्ती वाचून प्राप्त होणे अशक्य आहे. तुआ सनकादिकांचे निमाने सायुज्जी सौरसू दिधला पूतने जे विषाचे स्तनपाने मारू आली. हा गा राजसूय या गाचिया सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वादी निस्तेजिलासी. ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पया ठावो दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड. तो वनाला याची लागी जै बैसावे पितयांचा उत्संगी की तो चंद्र सूर्यादिकांपरीस जगी श्लाघ्यू केला. ऐसा वनवासिया सका देता एकची तू धसाळा पुत्रा आळविता अजामिळा आपण पे देशी. जेणे उरी हाणितलासी पांपरा तयाचा चरणू वाहासी दातारा. अजूनी वैरियांची कलेवरा विसंभवी सेना. ऐसा अपकारिया तुझा उपकारू तू अपात्रीही परी उदारू. दान मागो निदारवंटे करू जाहलासी बळीचा. तू ते आराधीना आयके होती पुंसा बोलावीत कौतुके. तिये वैकुंठी तुआ गणिके सुरवाडू केला. विषाने स्तन भरून तुझा प्राण घेण्याकरता आलेल्या पूतनेलाही भगवंता तुआ सनकादिकांच्या प्रमाणे आपल्या सायुज्य मुक्तीचे सुख दिले. त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग पहा. पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये सर्व सभासदांच्या समोर त्रैलोक्यातील समुदाय जमला असताना त्या शिशुपालाकडून हजारो अपशब्दांनी तुमचा कसा पाणउतारा केला गेला, तसा घोर अपराध करणाऱ्या शिशुपालाला देखील गोपाळा तुम्ही आपल्यात मिळवून घेतले. आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला ध्रुवाला काय ध्रुवपदाच्या प्राप्तीची इच्छा होती. पित्याच्या मांडीवर बसावे याच उद्देशाने तपश्चर्या करण्याकरता तो अरण्यात आला होता. पण तुम्ही त्याला चंद्र सूर्यापेक्षाही श्रेष्ठ केला. अशा रीतीने तुझ्याकरता वनवास करणाऱ्यांना तूच एक विचार न करता देणार आहेस. अजामिळ पुत्राला प्रेमाने बोलवीत असता तुम्ही त्याला आपलीच प्राप्ती करून दिली. ज्याने तुमच्या वक्षस्थळावर लाथ मारली त्याच्या चरणाचा ठसा अजून तुम्ही वक्षस्थळावर धारण केला आहे. अजूनही आपल्या शंखासूर या शत्रूच्या शरीराला म्हणजे शंखाला आपण दूर करीत नाही. असे तुम्ही अपकार करणाऱ्यावरही उपकार करणारे आहात. दानाला अयोग्य असणाऱ्यावरही आपण उदार होऊन दान दिले आहे. बळीने सर्व पृथ्वीचे दान केले म्हणून आपण त्यांचे द्वाररक्षक झालात. नामस्मरणाने तुझी आराधना करीत नव्हती किंवा तुझे नाव ऐकतही नव्हती. कौतुकाने राघूला रामकृष्ण म्हणून बोलण्यास शिकवीत होती, पण त्या वेश्येला आपण वैकुंठ सुख दिले. ते महानंदा गणिका पाळलेल्या राघूला रामकृष्ण हरी हे शब्द केवळ बोलण्याला शिकवीत होती.
त्यात आपण नामस्मरण करून भगवंताची आराधना करावी किंवा राघूच्या मुखातून आपण भगवंताचे नाव ऐकावे असा काही एक उद्देश तिने धरला नव्हता. तरी पण कोणत्याही निमित्ताने भगवंताचे नाम मुखी आले असता मनुष्य उद्धरला जातो. अशा नामाच्या महात्मबळामुळे व भगवंताच्या नामातच रंगून तिची पाप प्रवृत्ती बंद पडल्यामुळे ती तात्काळ उद्धरली गेली. ऐसी पाहुनी वायाणी मिशे आपण पे देवो लागली वाणी वसे तो तू का नारी से मजलागी करीसी हा गा दुभतयाचे नि पवाडे जे जगाचे फेडी सांकडे ते कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती म्हणून मी या जे विनविले काही ते देव न दाखविती हे कीर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोळे पुरवी देवा ऐसी ठाये ठावो विनंती जव करू सरला सुभद्रापती तवतया षडगुण चक्रवर्ती सहावे चीना तो कृपा पियुष सजळू आणि येरू जवळ आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू नातरी चंद्रबिंब वाटोळे देखून क्षीरसागर उचंबळे कैसा दुनेही वरी प्रेम बळे उल्लसी तू झाला. असे काहीतरी फोल निमित्त पाहून जो तू आपली कौतुकाने प्राप्ती करून देतोस तो तू इतका उदार मी विश्वरूप दाखवी म्हटल्यानंतर भलतेच कसे करशील. दुपत्याच्या प्रभावाने म्हणजे इच्छिले ते देण्यास समर्थ असल्यामुळे जी कामधेनू सर्व जगाचे दुःख नाहीसे करते त्या कामधेनूचेच वासरू भुकेले राहील काय. म्हणून मी जे आपल्याला विनंती करून विश्वरूप दाखवा म्हणून म्हटले ते आपण दाखविणार नाही असे मुळीच नाही. पण जे ते विश्वरूप पाहण्याची पात्रता मला द्या. माझ्या या दोन्ही डोळ्यांनी विश्वरूप पाहण्याजोगे आहे असे जर आपणाला वाटत असेल तर देवा माझी विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण करा. सुभद्रापती अर्जुन अशा यथा योग्य विनंती जेव्हा करू लागला तेव्हा षडगुणेश्वर्याचा सार्वभौम राजा म्हणजे अमर्याद षडगुणेश्वर्य संपन्न जो भगवान श्रीकृष्ण त्याला धीर धरवला नाही. कारण भगवान श्रीकृष्ण कृपारूपी अमृताने वळून आलेला जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा अत्यंत जवळ येऊन ठेपलेला पावसाळा होता किंवा श्रीकृष्ण कोकिळ पक्षी होता व अर्जुन वसंत ऋतू होता किंवा वाटोळे पूर्ण चंद्रबिंब पाहून जसा क्षीरसागर उचंबळतो त्याप्रमाणे अर्जुनावरील द्विगुणित झालेल्या प्रेमाने भगवान अत्यंत आनंदित झाले. श्री भगवान वाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः नाना विधानि दिव्यानि नाना वर्णाकृतीनि च. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना माझी नाना प्रकारची व नाना प्रकारच्या दिव्य वर्णांनी व आकृतींनी युक्त असलेली शेकडो हजारो म्हणजे अनंत रूपे पहा. मग तिये प्रसन्नतेचे नि आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. मग त्या प्रसन्न चित्ताच्या आवेशाने भगवान श्रीकृष्ण गर्जना करून व दर्याद्र होऊन म्हणाले अर्जुना माझी असंख्य स्वरूपे पहा पहा. हे विश्वरूप म्हणजे विराट स्वरूप होय असे कित्येक समजतात पण संपूर्ण स्थूल ब्रह्मांडाला विराट स्वरूप म्हणतात आणि ते विश्वरूपाच्या एका अंशावर भासलेले अर्जुनाने पाहिले म्हणून ते विश्वरूपापेक्षा मर्यादित आहे हे सिद्ध आहे. पुरुष सूक्तात सहस्त्र शीर्षा पुरुषः असे पहिल्या पुरुषाचे वर्णन करून ततो विराट जायतः त्या पुरुषापासून विराट पुरुष उत्पन्न होतो असे सांगितले आहे. अर्थात येथील विश्वरूपाचा प्रत्यय म्हणजे पुरुष सूक्तांनी ज्या सहस्त्र शीर्ष पुरुषापासून स्थूल ब्रह्मांड रूप विराट पुरुषाचा भास किंवा उत्पत्ती होते असे सांगितले आहे त्या सहस्त्र शीर्षशा पुरुषाचाच प्रत्यय होय हे सिद्ध होते.
एकची विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूप मया आघवे करुणी घातले बाप उदार देव परिमितू याचक स्वेच्छा सुदोदितू असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले लक्ष्मीही राहाविले जिव्हारजे हे आता प्रगटुनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाचिया जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आघवे होय तेवी अनंत ब्रह्मकटाह हो आहे आपणची जाहला एकच विश्वरूप पहावे अशी अर्जुनाने इच्छा केली होती पण भगवंतांनी सर्व विश्वरूपमय करून टाकले धन्य आहे हा मर्याद उदार परमात्मा याचकाची इच्छा पूर्ण करण्यास हा सदा सिद्ध असतो आणि याचकाच्या मागच्या मागण्यांच्या सहस्त्रपट देतो किंवा आपले सर्वस्वही देतो अहो जे विश्वरूप अत्यंत गुह्य म्हणून शेषाच्या डोळ्यालाही दिसू दिले नाही वेदाला कळू दिले नाही व लक्ष्मीलाही ज्यापासून दूर ठेवले असे विश्वरूप आता त्या धन्य व थोर भाग्यवान अर्जुनासाठी अनेक प्रकारे प्रकट करून भगवान विश्वरूप दर्शनाचा खटाटोप करीत आहेत जो जागा असलेला पुरुष पुढे स्वप्नात जातो व तो मग स्वप्नात जेवढे काही दिसते ते सर्व आपणच होतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान आपणच अनंत ब्रह्मांड रूप झाले येथे भगवंताच्या विश्वरूपाने प्रकट होण्यास जो स्वप्नाचा दृष्टांत दिसला तो एकच पुरुष अनेक रूप कसा होतो हे जीवाला स्वप्न दृष्टांतावरूनच समजत असल्यामुळे दिला आहे स्वप्न जसे भ्रमजन्य काल्पनिक खोटे असते तसे भगवंताचे हे विश्वरूप भ्रमजन्य काल्पनिक खोटे आहे हे सांगण्याकरता दिला नाही भगवंताचे हे स्वरूप तसे अज्ञानजन्य काल्पनिक खोटे असते तर स्वप्नात जसा मनुष्य एक मीच अनेक रूप झालो आहो हे जाणत नाही तसे भगवंतांनीही आपले एकवस्तुत्व व अद्वैत्व जाणले नसते आणि अर्जुनालाही विश्वरूप दर्शनात भगवंताचे एक अद्वैत वस्तुत्व अनुभवाला आले नसते व त्याला पाहण्याकरता दिव्य दृष्टीची आवश्यकता लागली नसती ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूल दृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडिली योग सिद्धी आपल्या मर्यादित श्रीकृष्ण स्वरूपाचा आकार एकदम लुप्त केला आणि ज्या अज्ञानजन्य स्थूल दृष्टीने भगवंताचे श्रीकृष्ण स्वरूप जगत निरनिराळे पंचभौतिक स्थूल दिसत होते त्या स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला किंबहुना भगवंताने आपल्या परमेश्वर्य प्रकट केले स्थूल दृष्टीची जवनिका फेडिली स्थूल दृष्टी संपूर्ण नामरूपात्मक दृश्य नाना जडविनाशी व पंचभौतिक वस्तुरूप आहे असे समजणे याला स्थूल दृष्टी म्हणतात ही स्थूल दृष्टी अज्ञान दशेत सर्वांच्या ठिकाणी असते जवनिका ही दृष्टी विश्वरूपाच्या दर्शनाला प्रतिबंधक आहे हे जवनिका शब्दाने सुचवले आहे फेडिली भगवंताने आपल्या सामर्थ्याने ती नाहीशी केली परी हा हे देखील की नाही ऐसी सेची न करी काही एक सरा म्हणत असे पाही स्नेहातूर परी हा हे देखील की नाही अर्जुनात्वा एक दावा म्हणितले आणि तेची दावू तरी काय दाविले आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी पण हा अर्जुन हे पाहिल किंवा नाही याची भगवंताला आठवण झाली नाही प्रेमाने उतावीळ होऊन अर्जुना विश्वरूप पहा असे एक सारखे भगवान म्हणू लागले भगवान म्हणतात अर्जुना तू एक विश्वरूप दाखव असे म्हटलेस आणि मी एकच विश्वरूप दाखवले तर मी आपले पूर्ण विश्वरूप दाखवले असे होणार नाही म्हणून जेवढे काही आहे ते सर्व माझ्याच रूपाने भरले आहे पहा आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी
भगवान श्रीकृष्णांनी आपल्या श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणीच अनंत ब्रह्मांडे दाखवली. अनंत ब्रह्मांडाला आधार असणारे श्रीकृष्ण स्वरूप भक्तांना प्रेम वृत्तीमुळे व इतरांना ज्ञानामुळे एकदेशीय दिसत असले तरी ते व्यापकच असते. त्याची व्यापकता नाहीशी होत नाही. भगवंताच्या श्रीकृष्ण स्वरूपाचा हा महिमा ज्ञानदृष्टीनेच कळतो. भगवंताची व्यापकता ज्ञानी भक्त विसरत नसतात. एके कृषे एके स्थूळे, एके रस्वे एके विशाळे, पृथुतरे सरके सरळे, अप्रांते एके, एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चये, उदासीने स्नेहाळे तीव्रे एके, एके भूर्णिते सावधे, असलगे एके अगाधे, एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके, एके शांते सन्मदे, स्तब्धे एके सानंदे, गर्जिते निशब्दे सौम्ये एके, एके अभिलाषे विरक्ते, उन्निद्रिते एके निद्रिते, परितुष्टे एके आर्ते, प्रसन्ने एके, एके अशस्त्रे सशस्त्रे, एके रौद्रे अतिवित्रे, भयानके एके विचित्रे, लयस्थे एके, एके जनन लीला विलासे, एके पालनशीले लालसे, एके संहारके सावेशे, साक्षीभूते एके. एव नाना विधे परिबहु असे आणि दिव्य तेज प्रकाशे, देवीची एक एका ऐसे वर्णे ही नव्हे. एके तातले साडे पंधरे, तैसी कपिल वर्णे अपारे, एके सर्वांगी जैसे सिंदुरे डवरले नभ, एके सावियाची चुळकी, जैसे ब्रह्मा कटाह खचले माणिकी, एके अरुणोदया सारिखी कुंकुम वर्णे, एके शुद्ध स्फटिक सोजवळे, एके इंद्रनीळ सुनिळे, एके अंजना वर्णे सकाळे रक्तवर्णे एके, एके लसत्कांचन समपिंपळी, एके नवजल दश श्यामळी, एके चांपे गौरी केवळी हरिते एके, एके तप्त ताम्र तांबळी, एके श्वेत चंद्र चोखळी, ऐसी नाना वर्णे रूपडी देखे माझी. हे जैसे का आनान वर्ण, तैसे आकृती ही अनारिसेपण, लाजा कंदर्प निघाला शरण, तैसी सुंदर एके, एके अतिलावण्य साकारे, एके दिग्ध वपू मनोहरे, शृंगार श्रियेची भांडारे उघडिली जैसी, एके पिनावयवय मांसाळे, एके शुष्के अतिविक्राळे, एके दीर्घकंठे विताळे विकटे एके, एव नाना विधाकृती, या पाहता पारू नाही सुभद्रापती, जयांचा एकेकी अंगप्रांती देख पा जग. एक रोड तर एक स्थूल, एक ठेवणे तर एक उंच, एक जाड पसरलेले तर एक सरळ, एक अमर्याद, एक न आवरण्याजोगे तर एक सुलभ आहे, एक व्यापार करीत असलेले तर एक निश्चळ आहे. काही उदासीन रूपे तर काही प्रेमळ रूपे आहेत व काही तीव्र वाटत आहेत. काही रूपे धुंदीत असलेली तर काही सावध दिसत आहेत, काही सूक्ष्म दिसतात तर काही रूपे फार मोठी आहेत. काही रूपे उदार, काही कृपण व काही क्रुद्ध आहेत. काही रूपे शांत दिसत आहेत तर काही मदयुक्त दिसत आहेत, काही स्तब्ध, काही आनंदयुक्त. काही रूपे गर्जना करीत असलेली तर काहींच्या तोंडून एक शब्दही निघताना दिसत नाही व काही अत्यंत सौम्य आहेत. काही रूपांचे ठिकाणी अभिलाष दिसून येतो तर काही निरीच्छ आहेत. काही रूपे जागी तर काही निजलेली. काही रूपे अत्यंत संतोषयुक्त तर काही रूपे सवासन आहेत व काही प्रसन्न आहेत. काही रूपे शस्त्ररहित आहेत तर काही शस्त्रसहित दिसतात. काही रूपे अति भयंकर आहेत तर काही रूपे अत्यंत मित्राप्रमाणे भासतात आणि काही रूपे विक्राळ आहेत तर काही विचित्र आहेत. व काही रूपे सर्व वृत्तीचा लय करून समाधीस्थ झालेली दिसत आहेत
काही रूपे प्रजोत्पत्ती रूप लीला करीत आहेत, पण काही रूपांचे ठिकाणी प्रजापालनाची इच्छा दिसून येते. काहींच्या ठिकाणी सर्व सृष्टीचा सहज संहार करण्याचा आवेश दिसून येतो, तर काही रूपे केवळ साक्षी स्वरूप दिसत आहेत. अशा रीतीने नाना प्रकारची अनंत रूपे दिसतात, तरी ती असंख्य आहे आणि त्या सर्वांचे तेजही अपरिमित आहे. त्याचप्रमाणे त्या सर्व रूपांचे वर्णनही एकसारखी नाहीत. तापलेल्या सोन्याप्रमाणे लालसर अशी काही रूपे अमर्याद आहेत व आकाशाला शेंदूर फासावा त्याप्रमाणे काहीचे सर्वांग शेंद्री रंगाचे आहे. माणिकांनी जडविलेल्या ब्रह्मांडाप्रमाणे कित्येक स्वाभाविकपणे सुंदर व चमकणारी आहेत. काही रूपे अरुणोदयासारखी कुंकुम वर्णाची आहेत, कित्येक शुद्ध स्फटिकाप्रमाणे पांढरी आहेत, कित्येक नीलमण्यासारखी नीलवर्ण आहेत, कित्येक काजळासारखी काळी कुट्ट आहेत, तर कित्येक लाल रंगाची आहेत. कित्येक रूपे चमकणाऱ्या सोन्यासारखी पिवळी, कित्येक नवमेघाप्रमाणे श्यामवर्ण, कित्येक चाफ्याच्या फुलासारखी गौरवर्ण आहेत व कित्येक केवळ हिरवी आहेत. कित्येक तापवलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी, तर कित्येक पांढऱ्या चंद्राप्रमाणे पांढरी आहे. अशा प्रकारे नाना प्रकारच्या वर्णांची माझी रूपे पहा. हे जसे नाना प्रकारचे वर्ण आहेत, तसेच आकृतीतही नाना प्रकार आहेत. काही रूपे अशी सुंदर आहेत की मदनही लाजेने शरण जाईल. शृंगार संपत्तीची भांडारे उघडल्याप्रमाणे काही रूपे अत्यंत सौंदर्य आकार साकार व्हावे अशी होती, तर काही मनोहर तुकतुकीत शरीराची होती. कित्येकाचे अवयव पुष्ट व मांसल आहेत, तर कित्येकांचे देह शुष्क रोड व अति विक्राळ दिसतात. कित्येक देह लांब मान व मोठी डोकी असलेले आहेत, तर कित्येक वाकडे तिकडे आकाराचे आहेत. या प्रकारे नाना प्रकारच्या आकृती पाहता अर्जुना अंत सापडणार नाही आणि या एका एकाच्या अवयवावर एक एक जग दिसत आहे. पहा, जयांच्या एक एकी अंगप्रांती देख पा जग. जीव अंतःकरण वृत्तीने जगाचा अनुभव घेतो, म्हणूनच त्याच्या केवळ अंतःकरण वृत्तीमुळे त्याला परमेश्वराच्या स्वरूप गुण व आकृती इत्यादिकांचा साकार किंवा मर्यादित अनुभव येतो. पण परमात्मा मुळात स्फुट, अद्वैत, निरवय, निरंश व अमर्याद असून त्याचे हे धर्म बदलणारे किंवा नाहीसे होणारे नसल्यामुळे त्याच्या साकार सगुणपणातही हे धर्म राहतातच. म्हणजे साकार सगुण भगवंताचा आकार, गुण इत्यादी हे सर्व अस्फुट, अद्वैत, निरवय व अमर्याद असतात. हेच ययांच्या एकेकी अंगप्रांती देख पा जग या चरणांनी माऊलींनी सुचवले आहे. मागेही 4थ्या अध्यायात माऊलींनी माझे अजत्वे जन्मने, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त या ओळीने हेच सांगितलेले आहे. पश्चादित्यान वसून रुद्रानश्विनो मरुतस्तथा बहुन्यद्रष्टस्पूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. इहेकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरम् मम देहे गुडाकेश यच्छान्यद्रष्टुमिच्छसि. अर्जुना, सर्व आदित्य पहा, सर्व वसु पहा, सर्व रुद्र पहा, अश्विनी कुमार पहा, मरुतांचा समूह पहा. त्याचप्रमाणे पूर्वी कधी पाहिली नाही अशी नाना प्रकारची आश्चर्य पहा. अर्जुना, या माझ्या विश्वरूप मूर्तीच्या ठिकाणी संपूर्ण चराचरात्मक जग कसे आहे हे आज पाहून घे. एवढेच नाही तर जे काही आणखी तुला पाहण्याची इच्छा असेल तेही तू येथेच पाहू शकतोस. जेथ उन्मीलन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्याची या सृष्टी. पुळती निमीलनी मिठी देता हाती, वदनीची या वाफे सवे, होत ज्वाळामय आघवे. जेथ पावकादिक पावे समूह वस्तूचे, आणि भुलताचे शेवट कोपे मिळो पाहती एक वाट. तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे.
पै सौम्यतेचा बोलावा, नीती नेणिजे अश्वनेव देवा, श्रोत्री होती पांडवा अनेक वायू, या परी एकेकाची लिळे, जन्मती सूर सिद्धांची कुळे, अशी अपार आणि विशाळे रूपे ये पायी, जया ते सांगावया वेद बोबडे, पहावया व काळाचे ही आयुष्य थोकडे, धातया ही परी सांड सापडे ठावजा, जया ते वेदत्रयी कधी नायके, तिये ये प्रत्यक्ष देख अनेके, भोगी आश्चर्याची कवती महासिद्धी, या मूर्तीची या किरीटी, सो रोममुळी देखे पा सृष्टी, सुरतरू तळवटी तृणांकुर जैसे, पतायनाचे प्रकाशे, उडत परमाणु दिसती जैसे, भ्रमत ब्रह्मकटाह जैतैसे, अवयव संधी, एत एकैकाची या प्रदेशी, विश्व देखे विस्तारेशी, आणि विश्वाही पळवते मानसी, जरी देखावे वर्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.